मित्रांनो 25 मेच्या आसपास या कापसाची इथं लागवड झालेली. हा माझा नाही, परंतु आपल्या स्वतःच्या शेतकरी मित्राचा प्लॉट आहे. आपल्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे जी काही बेडवरती 4x2 या अंतराने कापूस पिकाची लागवड केली होती. सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर 40-50 बोंडाच्या आसपास जी बोंड आहेत तर ते परिपक्व झालेली आहेत. त्याच्यासोबतच 50-60 पात्याच्या आसपास जे काही पाते आहेत तर ते लागले. 70-80-90 बोंडापर्यंत जरी एका कापसाला बोंड लागले तर 14 ते 15 क्विंटलच्या आसपास एका एकरामधून उतार हा निघू शकतो. पूर्ण ड्रीपवरती पूर्ण जे शेड्यूल आहे तर ते आपल्या व्यवस्थापनानुसार या कापसात चालू असल्याचं पाहायला मिळते. सध्याच्या काळात फक्त 5-6 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळं नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जी काही कापसाची पातेगळ आहे तर ती इथं झालेली. आता एक स्प्रे पण आपण इथं सजेस्ट केलेला आहे आणि सध्याच्या काळामध्ये हा जो काही कापसाचा शेंडा आहे तर तो खुडण्यासाठी सजेशन दिलेलं आहे. कारण कापसाची हाईट जास्त झालेली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त उंची वाढू द्यायची नाही आपल्याला. आणि एकंदरीत जे नियोजन आहे तर पूर्ण प्लॉटचं तुम्ही इथं माझ्या पाठीमागे येऊन पाहू शकता कशा प्रकारे जे काही पातेधारणा आणि बोंड धारणा आहे तर ते आपल्या कापसाला इथं शेतकऱ्याच्या झालेली आहे. मित्रांनो व्हरायट्या 3-4 लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे असं काही नाही की व्हरायटीचा इफेक्ट आहे, परंतु नियोजन प्रॉपर असेल, प्रॉपर व्यवस्थापन केलेलं असेल तर निश्चितच 15-20 क्विंटलपर्यंत सुद्धा तुम्ही कापसाचं उत्पादनही घेऊ शकता. धन्यवाद.